मुंबईतील सहारा गाव येथे खड्ड्यांविरोधात एक अनोखं आंदोलन करण्यात आलेलं आहे। माझा लाडका खड्डा आंदोलन करत सरकारला या आंदोलकांनी धारेवर धरलेला आहे। वॉचडॉग फाउंडेशनच्या माध्यमातून खड्ड्यांजवळ उभं राहून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये खड्ड्यांविरोधात हे अनोखं आंदोलन केलं जात आहे। मुंबईतील सहारा गाव इथं हे अनोखं आंदोलन केलं जात आहे। माझा लाडका खड्डा या आशयाखाली हे संतप्त आंदोलन केलं जात आहे आणि या माध्यमातून सरकारला धारेवर धरलं जात आहे। वॉचडॉग फाउंडेशनच्या माध्यमातून हे आंदोलन केलं जात आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निखिल आपल्या सोबत आहेत। निखिल, वॉचडॉग फाउंडेशनच्या माध्यमातून एक अनोखं आंदोलन खड्ड्यांविरोधात केलं जात आहे। मुंबईतील सहार भागामध्ये हे आंदोलन सुरू आहे। नक्कीच आपण पाहू शकतो सहार गावामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी आहे ते खड्ड्यांभोवती उभं राहून हे जे आंदोलन आहे ते केलं जात आहे। सहार गावामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत ते झालेले आहेत, तसेच मुंबईमध्ये देखील काही ठिकाणी मोठे खड्डे आहेत ते झालेले आहेत। पावसाळ्यापूर्वी हे संपूर्णपणे खड्डे बुजवण्याचं काम महानगरपालिकेकडून करण्यात आलं, परंतु पाऊस पडल्यानंतर हे संपूर्णपणे खड्डे आहेत ते जैसे तेच पुन्हा या ठिकाणी दिसू लागलेत। आपण पाहू शकतो स्थानिक नागरिकांकडून आणि वॉचडॉग फाउंडेशनकडून हे खड्डे आहेत ते स्वतः या ठिकाणी आणलेले आहेत आणि महानगरपालिकेच्या फोटोला जवळपास खड्ड्यामध्ये ठेवून हे जे आंदोलन आहे ते आता करण्यात येत आहे। माझा लाडका खड्डा या आशयाचा जो संपूर्णपणे त्यांनी टी शर्ट घातलेला आहे, बॅनरच्या माध्यमातून त्यांनी जो संदेश आहे तो दिलेला आहे। दादा, काय सांगाल, काय नक्की तुमचं आंदोलन आहे? या ठिकाणी तुम्ही खड्ड्याजवळ राहून बीएमसीच्या विरोधात आंदोलन करताय, काय नक्की सांगताय? सर, बीएमसीचं जे बजेट आहे खड्डे भरण्याचं दरवर्षी ते वाढत जाते। 1990 मध्ये ते 100 कोटी होतं, आज ते 700 कोटीच्या घरात जाऊन पोचलेलं आहे। खड्डे झाल्यात भ्रष्टाचाराचे हड्डे। किती तुम्ही आंदोलन करा, किती त्याच्यामध्ये मीडियामध्ये आवाज उचला, पण हे जे बीएमसीचे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांची गेंड्याची कातडी आहे सर, त्यांना काही फरक पडत नाही आहे। पण आमचा एकच उद्देश आहे की यांना वारंवार त्यांना मेसेज पाठवायचा की आम्ही मुंबईकर इनफ इज इनफ, बहुत खूप सहन केलं आणि याच्यावर आम्ही आता काहीतरी तोडगा काढला पाहिजे। मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं होतं की सर्व मुंबईतले खड्डे आहेत ते बुजवून टाकायचे आहेत, महानगरपालिकेला आदेश देण्यात आलेले होते, परंतु या ठिकाणी नक्कीच निखिल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।